अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सुधाकर बराच वेळ खोलीमध्ये बसलेले असतात आणि बराच वेळ खोलीमध्ये बसलेले असताना इकडे आता निरूपा म्हणत असते, काय हो, काय करताय? झोपायचं नाहीये का? किती उशीर झाला आहे आणि तुम्ही आणखीही झोपायचा विचार करत नाहीयेत? त्यावर सुधाकर म्हणत असतात, खरं तर तुला एक गोष्ट सांगू का निरूपा? आपली पिले आता इथे घरटं सोडून त्यांच्या पंखात बळ आल्यानंतर ते उडायला लागलेत बघ. म्हणजे बघ ना कशा पद्धतीने ते हे सगळं काही करतेत. आणि त्याचबरोबर इकडे सत्या आणि आपला रवी ह्या दोघांनी सुद्धा त्यांचा त्यांचा बिझनेस टाकलेला आहे. त्यांच्या त्यांच्या पायावर उभं राहण्याचा ते प्रयत्न करतायत आणि केलाय सुद्धा. त्यावर निरूपा म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलताय. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अगं ते सगळं काही खरंय ग निरूपा, पण पंकजचं काय? पंकज कधी ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहे? तो घरातला मोठा मुलगा आहे आणि घरातला मोठा मुलगा असूनसुद्धा तो ह्या गोष्टी मनावर घेत नाही किंवा करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. किती वेळा आणि कसं समजून सांगायचं ग त्याला तेच मला काही कळत नाही. त्यावर निरूपा म्हणत असते, त्या सत्याचा बिझनेसही होय तो. एक गाडी घेतली आणि बिझनेस टाकला, त्याला बिझनेस म्हणतायत होय? त्यावर येथे सुधाकर म्हणत असतात, निरूपा वेडी आहेस का तू? अगं तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आज ना उद्या त्याचासुद्धा कुठून काय होईल काही सांगता येत नाही बघ. पण पंकजचं काय करायचं? घरातील मोठा मुलगा आहे तो. पैसे दिले तर तुला सांगू का, आळूच्या पानावर जसं पाणी ठरत नाही ना, तसंच ह्या पंकजने करायला नको. थोडे थोडे करून सगळे पैसे खर्च करायला नकोत. काहीतरी करायला पाहिजे. एवढं शिकवलंय त्याला, एवढं सगळं काही केलंय त्याच्यासाठी, पण त्याचं मात्र काहीच नाहीये. बघ ना, आता सुद्धा घरातला मोठा मुलगा आहे, त्याने आपल्या घरातली जबाबदारी घ्यायला नकोय का? पाठीमागून पंकज इकडे मोठा आहे तरीसुद्धा तो काहीच करत नाहीये. पण इकडे सत्या आणि त्याचबरोबर रवी हे दोघं जण घरातली जबाबदारी घेत आहेत आणि त्याच पद्धतीने सगळी कामं करतायत. आणि पंकज बघ ना, त्यावर आता निरूपाला सुधाकरची काळजी वाटू लागलेली असते, कारण सुधाकर मुलांचा फार विचार करत असतात. सुधाकर म्हणत असतात, अगं आपण असे पोरांना किती दिवस पुरणार आहोत? कधी ना कधी पिकलं पान आहे, एकदा गळून पडायचंच ना. त्यावर निरूपा म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका बरं, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि इकडे तो सुद्धा नक्कीच मोठा बिझनेस टाकेल. त्याचं काय आहे ना, त्याला असा छोट्या मोठ्या गोष्टी आवडत नाही आहेत, त्यामुळे तो लहान आहे हो. त्यावर सुधाकर म्हणत असतात, निरूपा प्रत्येक वेळी लहान लहान म्हणून कसं करायचं आणि काय करायचं त्याला आता समजायला हवं ना. इकडे सत्याने हे बोलणं ऐकल्यानंतर तो म्हणत असतो, बापाला इथे बबड्याची किती काळजी आहे. नाही, बबड्यासाठी काहीतरी बिझनेस बघायलाच पाहिजे, काहीतरी काम हे शोधलंच पाहिजे, असा इकडे आता तो विचार करतो. त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळ झाल्यानंतर सत्याच्या गाडीचा आज इथे कामासाठी पहिलाच दिवस असतो. गाडी पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतलेली असते आणि धूमकेतूची वाट बघत असतो. आत्तापर्यंत ही धूमकेतू मला सधी बायसुद्धा करायला आली नाही. आज माझ्या इकडे कामाचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे खरं पाहायला गेलं तर इकडे आता काम मी रोजच करतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे नवी गाडी घेतली आणि अजूनसुद्धा बायको मला बाय करायला आली नाही. काय करायचं ना तेच कळत नाही. असं म्हणून आता तोच पुन्हा घरी जातो. आता घरी गेल्यानंतर अरे, अजूनसुद्धा हिला माझं काहीच घेणं देणं नाही आहे. तेवढ्यातच मीरा धावतच येत असते आणि धावतच आल्यानंतर इकडे ती सत्याला म्हणत असते, अहो बरं झालं तुम्ही आलेला आहात. खरं सांगू का, मी तर येणारच होते, म्हणजे इकडे तुम्हाला दही साखर द्यायचं होतं ना म्हणून. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय सांगतेस धूमकेतू, दही साखर द्यायचं होतं म्हणून येणार होतीस खरंच? त्यावर आता इकडे मीरा म्हणत असते, अहो हो, पण तुला तर ना माझी कोणत्याच गोष्टीची कसलीच काळजी नाही आहे. असू दे, जाऊ दे, असं इकडे आता तो बोलत असतो. त्यावर इकडे आता मीरा म्हणत असते, हो मला माहिती ना, कारण तुम्ही काय पण विसरलेलं असताल. काय विसरलो मी? अहो मोरूचा पा. मोरूचा पा म्हणजे? मला नाही समजलं. म्हणजे बघा, मोबाईल, रुमाल, चा म्हणजे चावी आणि प म्हणजे तुमचं पाकिट, म्हणजे मोरूचा पा. त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो, तसं नाही ग धूमकेतू, तू उलट बोलायला पाहिजे. कसं? अगं बायकोचा पापा असं बोलायला पाहिजे. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही ना दिवसेंदिवस खूपच चावट होत चाललेला आहात. घ्या हे गपचूप दही साखर घा आणि तुमच्या तुमच्या कामाला जा.
त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, पण दही साखर इथे का बरं देतात? त्यावर मीरा म्हणत असते, का देतात म्हणजे खरं तर इकडे नवीन कामाची जेव्हा आपण सुरुवात करतो आणि त्यासाठी ते काम यशस्वी व्हावं, चांगल्या मार्गाने व्हावं, त्यासाठी दही साखर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर गेलेली व्यक्ती लवकरात लवकर घरी यावी, म्हणून हे आनंदाने आपण दही साखर देत असतो, असं मीरा आता इथे बोलत असते आणि सत्याला सांगत असते. त्यावर सत्या म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मला तर दही साखर ही मिळालंच आहे, पण एक गोष्ट सांगू का धूमकेतू? त्यावर आता इकडे मीरा म्हणत असते, हां बोला ना, कोणती गोष्ट सांगणार आहात? तेवढ्यातच आता इकडे सत्या म्हणत असतो, बघ ना धूमकेतू, आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलीच ना, तू असं नवऱ्याला बाय करणार आहेस का कोरडं कोरडं? त्यावर आता इकडे मीरा म्हणत असते, अहो काय करताय हे तुम्ही, वेडे आहात का? अगं म्हणजे तसं नाही ग, पण अशी फ्लाइंग किस तर देऊ शकतेस ना ग धूमकेतू तू? त्यावर मीरा म्हणत असते, अहो आपण कुठे आहोत, काय आहोत, ह्या गोष्टीचं तरी जरा तुम्ही भान ठेवायला हवे की नाही? त्यावर सत्या म्हणत असतं, हो धूमकेतू, तू अगदी बरोबर बोलतेस, पण तू ना माझं ना हल्ली ऐकतच नाहीयेस काही. तेव्हा लगेच आता तो तिच्याकडे पाहून हसत असतो आणि बोलत असतो. तेव्हा मीरा म्हणत असते, चला चला, जा आता, कामावर जायचं आहे ना, आज कामाचा पहिला दिवस आहे ना. तेव्हा लगेच आता सत्या तिला बाय करून तिथून निघून जात असतो. आता सत्याला इथे पहिलंच भाडं मिळालेलं असतं आणि गाडीमध्ये बसणाऱ्या त्या काकांना तो एक पेढा देतो आणि म्हणत असतो, हे घ्या पेढा खा. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, हा पेढा कशाचा आहे, नको नको. तेव्हा सत्या म्हणतो, अहो घ्या हो, आज मी नवीन गाडी घेतलेली आहे म्हणजे कालच, आणि आज माझा कामावरचा पहिलाच दिवस आहे आणि त्यावर तुम्ही पहिलेच कस्टमर आहात आणि म्हणून हा पेढा मी तुम्हाला देतोय. त्यावर इकडे आता तो माणूस म्हणत असतो, खरं तर तुझं ना मनापासून अभिनंदन. खरं तर तुमच्यासारखी आत्ताची ही तरुण पिढी कुठे हरवत चालली कळत नाही. त्यांना बिझनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं फार जीवावर येतं बघा. त्यावर सत्या म्हणत असतो, हो ते तर अगदी बरोबर बोलताय बघा तुम्ही. तेव्हा इकडे आता ह्या दोघांच्या थोड्याशा गाडीमध्ये गप्पा छप्पा सुरू असतात. आता इकडे ते जे काका बसलेले असतात ना, ते सुद्धा थोडेसे इथे विचित्रच असतात. विचित्र म्हणजे खरं तर चांगले असतात बरं का, आणि बऱ्याच काही गोष्टी इकडे ते सत्याला सजेस्ट सुद्धा करत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की आता त्यांचा स्टॉप आलेला असतो. त्यांचा स्टॉप आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, किती झाले पैसे? तेव्हा सत्या म्हणतो, 235 रुपये. त्यावर इकडे ते म्हणतात, अरे रे रे, मी माझं वॉलेटच विसरून आलो, मला माफ कर. हे बघ ना. त्यावर सत्या म्हणतो, ऐका ना, असू देत, तुम्ही मला ऑनलाईन करा, हे बघा स्कॅनर घ्या आणि ऑनलाईन करा. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, नाही नाही, आज तुझा गाडीचा पहिला दिवस आहे ना, भवानी आहे ना, मग तुला कॅश दिलीच पाहिजे. तेव्हा सत्या म्हणतो, असू द्या हो, असं काही नाही आहे. नाही रे बाळा, असं काही नाही आहे, कसं दिलं तर पाहिजेच ना, थांब इथे बाजूला घे, इथून ह्या दुकानातून मी घेऊन येतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही नाही, कशाला, अरे माझं दुकान आहे, थांब मी आलोच, असं म्हणून आता ते काका दुकानामध्ये जातात. आता दुकान पाहिल्यानंतर दुकानामध्ये काही लोक आलेले असतात. खरं तर काही गुंड असतात आणि त्याचबरोबर तिथे काम करणारा मुलगा सुद्धा असतो. आता त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, एवढं मोठं दुकान आहे तुमचं? हो, चांगलंच मोठं दुकान आहे ना, छान आहे, बरे, उलट चांगलीच गोष्ट आहे ना. आता सत्या त्या दुकानापाशी गाडी घेतो आणि त्याच वेळेला ते काका गाडीतून खाली उतरतात आणि आतमध्ये काही सुट्टे पैसे मिळतात का ते आणण्यासाठी जातात. आता ते आणण्यासाठी काका पैसे आणण्यासाठी जातात. तेव्हा मात्र इकडे सत्या विचार करतो, खरं तर ना विचार केला पाहिजे, ह्या आपल्या जो काही बबड्या आहे ना, त्याच्यासुद्धा कामाचं काहीतरी बघितलं पाहिजे, म्हणजे बालासुद्धा ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन यायला नको. म्हणजे आता हे काका किती टेन्शन फ्री होते ना, का मलाच असं वाटतंय प्रत्येकाकडे बघितल्यावर त्याची लाईफ किती चांगली आहे आणि त्याचबरोबर त्याचं हे सगळं किती चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. आता इकडे जेव्हा ते काका दुकानामध्ये येतात तेव्हा तो मुलगा सोफ्यावर झोपलेला असतो. त्याच वेळेला एक गुंड खुर्चीवर बसलेला असतो आणि इकडे काका आल्यानंतर ते लोक लगेचच त्या काकांना 4 हात त्यांच्यावर उचलतात, म्हणजे मारण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा काका म्हणतात, अरे तुम्ही काय करता इथे, उठा लवकर. आणि त्याच वेळेला इकडे आता त्या माणसाने इथे त्या काकांची कॉलर पकडलेली असते. आता सत्या विचार करतो, हे काका पैसे आणायला गेलेत का आणखी नेमकं कशाला गेलेत, आले कसे नाही येत आणखी, असा सत्या विचार करतो आणि त्याच वेळेला तो आतमध्ये धावतच जातो. आता धावतच गेल्यानंतर इकडे लगेचच सत्या त्या गुंडांशी मारामारी करत असतो आणि म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं, अरे बराबरीच्या लोकांशी तरी इथे प्लॅन करायचा ना. तेव्हा इकडे ते गुंड म्हणत असतात,
तू कोण आहेस आणि तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? बोल ना, तू कोण आहेस? त्याच वेळेला तू आमच्या वाकड्यात जाऊ नकोसा. चल आत्ताच्या आत्ता बाजूला हो. आणि हे सगळं आम्हाला अजिबातच मान्य नाही आहे, समजलं? त्यावर सत्या म्हणत असतो, मी कोण आहे ते बघायचंय का? ह्या सत्याला ही सत्यागिरी नाही शिकवायची. हा सत्य आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे कोणावरही आवाज उठव हा सत्या कोणावरही विनाकारण जर कोणी आवाज उठवला ना तर त्याला मात्र चांगलाच धडा शिकवणारा हा सत्य आहे. आणि त्या लोकांच्या वयाचा तरी मान तुम्ही इथे ठेवायला हवा ना. किती माणसं कशी आहेत, काय आहेत, ह्या सर्व गोष्टींचा एकदा तुम्ही विचार करून हे सर्व काही करायला हवंय ना. असं म्हणूनच आता सत्याने त्या गुंडांना खूपच मारलेलं असतं आणि खूपच मारून इकडे आता त्यांना सळकीपळ करून सोडलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मीरा तिचं काम करत असते, पण आता तिला बर्थ सर्टिफिकेट जे आहे ना ते बर्थ सर्टिफिकेट हवं असतं आणि त्याचमुळे ती पुन्हा सुधाकरच्या खोलीमध्ये जाते. आता सुधाकरच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, बाबा येऊ का? तेव्हा सुधाकर म्हणत असता, हा मीरा ये ना. असं म्हणून आता इकडे लगेचच जे काही मीरा आहे ती सुधाकरला म्हणत असते, मी काय म्हणते बाबा, मला ना ते त्यांचं बर्थ सर्टिफिकेट जे आहे ना ते हवं होतं, मिळेल का प्लीज? म्हणजे आत्ता जर तुम्हाला वेळ असेल तर देऊ शकता का? आता इकडे सुधाकर विचार करतात, बर्थ सर्टिफिकेट जर माझ्याकडं नाहीच आहे तर मी मीराला ते बर्थ सर्टिफिकेट देणार आहे कुठून? काय करू? कशा पद्धतीने ह्या पोरीला त्या सर्व गोष्टी सांगू हेच मला कळत नाहीये. त्यावर आता इकडे सुधाकर म्हणत असतात, अगं मीरा, ते बर्थ सर्टिफिकेट नंतर दिलं तर चालणार नाही का? तेव्हा मीरा म्हणत असते, बाबा त्याचं काय ना, यांना उद्यम आधार काढायचा आहे आणि त्याचमुळे आता आपण शोधूया ना. म्हणजे त्याचं काय होईल ना, एकदा का सगळे पेपर काढण्यासाठी रवी भाऊजींकडे दिले ना तर मग प्रॉब्लेम राहणार नाही. त्याच वेळेला आता इकडे सुधाकर म्हणत असतात, बरं ठीक आहे शोधूयात. आता सुधाकरला तर माहिती नाही आहे की सत्याचं बर्थ सर्टिफिकेट जे आहे ना ते इथे नाही आहे आणि सत्याचं बर्थ सर्टिफिकेट इथे नसल्या कारणाने आता इकडे मीरा म्हणत असते, मी काय म्हणते, आता आपण दोघे मिळून शोधूयात. मग आता सुधाकर एक फाईल काढतात आणि एक फाईल काढल्यानंतर ती फाईल मीराकडे देतात. आता मीरा ती फाईल पूर्णपणे शोधण्याचं काम करत असते. तिला ते फाईलमध्ये शोधायचं असतं. आता इकडे सुधाकर मात्र कोणाला फसवतायत तेच कळत नाही. म्हणजे ते इकडे सत्याला फसवतायत की मीराला फसवतायत की आणखी कोणाला, ह्याच गोष्टी इथे आता समजत नसतात. आता त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता सुधाकर मनामध्ये विचार करू लागतात, काय करू? जर आपल्याला इकडे बर्थ सर्टिफिकेट देण्यासाठीच नाही आहे तर मी कुठून देणार आहे, असा इथे आता विचार करत असतात. त्याच वेळेला मीराने ती फाईल घेतलेली असते. त्यामध्ये रवीचे त्याचबरोबर पंकजचे ह्या सर्वांचे काही डॉक्युमेंट्स असतात, पण सत्याचं मात्र बर्थ सर्टिफिकेट काही केल्या तिला इथे भेटतच नाही. आणि तेव्हा इकडे आता मीरा म्हणत असते, बाबा ह्या फाईलमध्ये तर बर्थ सर्टिफिकेट जे आहे ना ते नाही आहे, अजून दुसरी कोणती एखादी फाईल आहे का ती बघा ना प्लीज. त्यावर सुधाकर म्हणत असतात, हे बघ ना ही पिशवी आहे, ह्या पिशवीमध्ये पण तू बघू शकतेस. म्हणजे आता इकडे सुधाकरने स्पष्टपणे मीराला फसवण्याचं काम केलेलं असतं. त्याच वेळेला मीरा आता ती पिशवीसुद्धा काढते. आता त्या पिशवीमध्ये छोट्याशा इथे जो काही पंकज आणि त्याचबरोबर इकडे रवी ह्या दोघांचेही काही फोटो असतात आणि त्या दोघांचेही काही फोटो असताना मीरा ते फोटो पाहत असते. त्याच वेळेला ती विचार करते, ह्यांचा सुद्धा नक्कीच एखादा इथे छोटा मोठा फोटो असू शकतो, तोच मला इथे पाहायचा आहे. काही जरी झालं तरी सुद्धा तो फोटो कोणाचा आहे आणि त्याचबरोबर ह्यांच्या बालपणीचा फोटो मला भेटेलच, असा इकडे ती विचार करते. आणि त्याच वेळेला इकडे आता दुसऱ्या बाजूला ते गुंड पळून गेलेले असतात. आता ते गुंड पळून गेल्यानंतर इकडे आता लगेच सत्या म्हणत असतो, बापरे काका कोण होते ते गुंड? तेव्हा ते काका म्हणत असतात, अरे काय रे सांगू तुला आता बिचारा, हे बघ ना मला हे दुकान बंद करायचं आहे. का बंद करताय? तेव्हा आता इकडे ते काका म्हणत असतात, कारण काय झाले ना, माझा मुलगा इथे राहत नाहीये, म्हणजे तो आउट ऑफ आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, तो इथे राहत नसल्याने मला एक गोष्ट समजली की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मला इथे नातवांबरोबर वेळ घालवायला पाहिजे की नाही. म्हणजे मी असा इथे हे काम वगैरे ह्या सर्व गोष्टी किती आणि कशा करत राहणार आहे. मला असं वाटतंय की आता बाद झालं, कारण मला नातवंडाबरोबर वेळ घालायचा आहे आणि म्हणूनच मी ते दुकान विकण्याचा प्रयत्न करतोय. कारण आता आयुष्यात कितीही कामं केले तर ते किती करणार ना आपण, असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. त्याच वेळेला सत्या विचार करतो, बापरे म्हणजे कितीही काम केलं तरी ते कोणाला कोणासाठी किती उपयोगी असेल ह्या गोष्टी कोणीच नाही ठरवू शकत, असा सत्य विचार करत असतो. आणि तेव्हा आजोबांची ती कळकळ आणि त्याचबरोबर नातवंडाप्रती असलेलं प्रेम ह्या सर्व
सर्व गोष्टी आता इकडे सत्याला व्यवस्थित दिसून आलेल्या असतात. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, तुला एक गोष्ट सांगू का? खरी म्हणजे हे बघ, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मला असं वाटतंय की आपण किती आणि कसं आणि कशा पद्धतीने काम करू ह्यावर सगळं काही डिपेंड असतं. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, हो तुम्ही बोलताय ना ते अगदीच बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका. माझी जर तुम्हाला काही मदत लागली तर ती तुम्ही मला बिनधास्त सांगा, मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे. त्याच वेळेला ते म्हणत असतात, खरं सांगू का बाळा, आज तू एवढं मोठं मन दाखवलंयस आणि एका अनोळखी माणसाची एवढी मदत केलीस ना, तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे बघ. पण आता हे दुकान मी विकणार आहे किंवा जर कोणी चालवायला घेतलं तर त्याला मी चालवायला सुद्धा देणार आहे, असं सुद्धा ते इकडे बोलतात. त्यावर आता इकडे जो काही सत्य आहे तो त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो, तुमच्यासारखी माणसं इकडं होणं अजूनही शक्यच नाही. खरं पाहायला गेलं ना तर इकडे मात्र तुम्ही आत्ता हे सगळं काही जे बोलताय, हे सगळं काही जे केलंय ना ते मात्र खूप वाखाणण्याजोगं आहे. एक बाप आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतो आणि आज अगदी तुम्ही त्याच पद्धतीने हे सगळं काही करत आहात आणि त्यामुळे खरं तर आज मात्र हे सगळं पाहून मला सुद्धा खूप भरून आलेलं आहे. माझा बा सुद्धा आमच्या सर्वांसाठी एवढं सगळं काही करतो आणि त्याच वेळेला इकडे आता ही जी काही गाडी घेतलेली आहे ना मी, त्या गाडीसाठी माझ्या बानेच मला 5 लाख रुपये दिले आहेत, असं सुद्धा आता इकडे सत्या त्या काकांना सांगत असतो. दुसऱ्या बाजूला मीरा प्रत्येक फाईल आणि त्याचबरोबर प्रत्येक फोटो हे सगळं काही शोधण्याचं व्यवस्थित काम करत असते आणि व्यवस्थित काम केल्यानंतर इकडे आता तिला अजून तरी ते सगळं काही अजिबात सापडलेलं नसतं आणि सगळं काही न सापडल्यामुळे आता इकडे मीरा विचार करते, काय करावं तेच काही कळत नाहीये. नेमका तो फोटो कुठे असेल आणि त्याचबरोबर इथे बर्थ सर्टिफिकेट सुद्धा सापडत नाही. आता इकडे सुधाकरने ते बर्थ सर्टिफिकेट शोधायचं सोडून दिलेलं असतं आणि त्यामध्ये असलेले फोटोबद्दल सगळी काही माहिती आणि त्या सगळं काही गोष्टी इथे आता ते मीराला सांगत असतात. प्रत्येक फोटोबद्दल सगळं काही मीराला ते इथे सांगत असतात आणि मीरा व्यवस्थित ऐकत असते. मीराला फक्त आणि फक्त इथे सत्याचा जो काही फोटो आहे तो फोटो हवा असतो आणि त्याचमुळे इकडे ती प्रयत्न करत असते. आता तो फोटो पाहत असताना इकडे आपण पाहतो की मीराच्या हातामध्ये एक जी काही निरूपा आहे तिचा एक बॅनर लागतं किंवा फोटो असतो, ज्या फोटोमध्ये इकडे आता निरूपा जेव्हा लग्न झालं होतं त्याच वेळेला तिने एका नृत्यांगना स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तोच तो फोटो असतो. आता तो फोटो इकडे मीरा पाहते आणि मीराने पाहिल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, अगं इथे निरूपाला फार डान्सची फार आवड होती आणि तेव्हाचाच हा फोटो आहे बघ ना. तेव्हा स्वतः नाचवायची पण आता मात्र आपल्या सर्वांना नाचवत आहे. तेवढ्यातच निरूपाने आवाज दिलेला असतो आणि आवाज दिल्यानंतर इकडे सुधाकर म्हणत असतात, बघ आता पण मला नाचवते बघ, असं म्हणून आता ते तिकडे निघून जातात. तिकडे निघून गेल्यानंतर आता मीरा इकडे विचार करते, बापरे, म्हणजे 1999 ह्या साली इकडे सासूबाई स्टेजवर नाचत होत्या. पण मला एक गोष्ट समजत नाही, त्यावेळेसच इकडे ह्यांचा जन्म झाला होता आणि त्याच वेळेस ह्यांचा जन्म झाला असल्या कारणाने म्हणजे त्यावेळेस ह्या प्रेग्नेंट होत्या. मग तेव्हा सासूबाईंना 8वा महिना असेल, पण या फोटोमध्ये इथे त्यांचं पोट कसं काय दिसत नाही, असा मीरा विचार करते आणि त्याच वेळेला इकडे म्हणजे नेमकं हे सगळं काय आहे असं सुद्धा तिच्या मनामध्ये आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे मीराने तो फोटो हातामध्ये घेऊन बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच काही सत्य उलगडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि बरंच काही जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण सत्याने आता इकडे जो काही पंकज आहे त्या पंकजसाठी एक बिझनेसची खूप मोठी ऑफर आणलेली असते आणि बिझनेसची खूप मोठी ऑफर आणल्यानंतर इकडे आता तो घरी आल्यानंतर सर्वांना घरामध्ये आवाज देत असतो आणि म्हणत असतो, आता इकडे या सर्वजण. त्याच वेळेला इकडे सगळेजण येतात आणि म्हणत असतात, का काय झालेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, माझ्याकडे बबड्यासाठी खूप मोठ्या बिझनेसची ऑफर आहे. एक दुकान आहे, तिथे फक्त कॅश काउंटरवर बसायचे, बाकी कोणतंही काम करायचं नाहीये. फ्रीज आहे, मशीन आहेत, फक्त आणि फक्त ते सेल करायचं आहे. हे एवढं मोठं दुकान आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर सर्वांना फारच मोठा धक्का बसतो. त्याचबरोबर बबड्या, तू हा बिझनेस नक्कीच करू शकतो, असं इकडे सत्या म्हणत असतो. पण निरूपा मात्र इकडे त्याला खुणावत असते की नाही म्हणून सांग, नाही म्हणून सांग. तेव्हा आर्या आणि रवी म्हणत असतात, वा वा, हा जो काही बिझनेस तू करण्याचा प्रयत्न करतोय ना, तो बिझनेस अगदी यशस्वीरित्या होईल आणि तुला काळजी करण्याची वगैरे सुद्धा
सुद्धा काहीच गरज नाही आहे असं सुद्धा आता इकडे सर्वांचं म्हणणं असतं. पण निरूपा मात्र त्याला म्हणत असते की नाही, अजिबातच हा बिझनेस तू करू नको. मग आता पंकज स्पष्टपणे सांगत असतो की नाही, हा जो काही बिझनेस तू मला इथे करायला लावतोयस तो बिझनेस अजिबातच मला करायचा नाहीये असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे सत्याने ही जी काही बिझनेसची ऑफर आणलेली असते ती मात्र त्याने झिडकावून लावलेली असते. कारण इकडे त्याला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी सुद्धा बापाचं टेन्शन कमी होईल, कारण त्याचं एक पोरगं ना करता आहे, काहीच करत नाही, त्यामुळे त्याला रात्र रात्र झोप येत नाही असा इकडे तो विचार करतो. पण निरूपाने मात्र संकेत दिलेला असतो की सांगितलेलं असतं की हे सगळं करायचं नाही म्हणून. तर आता सत्या कशा पद्धतीने त्याला बिझनेससाठी कन्व्हिन्स करण हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा साधी माणसं.